पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक। जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवणार, तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। देवनार, माझगाव आणि वरळी परिसरातील हवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाईट ते अतिवाईट श्रेणीत। म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीत आतापर्यंत 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली, तर 514 अर्जदारांनी अजूनही घरं न स्वीकारल्याची माहिती। सिडकोकडून पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यात 4508 घरांची योजना जाहीर। तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोलीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू। मुंबईत 11 लाखांहून अधिक दुपार मतदार असल्याचं समोर। मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट। सर्वाधिक दुपार मतदार पश्चिम उपनगरात। मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर प्रभाग आरक्षणावर 129 हरकती आणि सूचना दाखल। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यात सादर केलं जाणार। वस्त्रोद्योगही सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचं सरकारचं नियोजन। याबाबतचा आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू केली जाणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। अंबरनाथमध्ये शिंदेंच्या सेनेचे उमेदवार किरण चौबे यांच्या भरधाव कारचा शुक्रवारी भीषण अपघात। अपघातात मृत्यू झालेल्या 17 वर्षीय सुमित चेलानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर। सरकारकडे मदतीची मागणी। आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी पुणे जिल्ह्यातल्या। ससून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 10% रुग्ण बेवारस। रुग्णांचं पुनर्वसन कुठे करायचं, नातेवाईकांचा शोध कसा घ्यायचा, ससूनच्या प्रशासनासमोर बेवारस रुग्णांसंदर्भात प्रश्न। पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी कायम। परिणामी इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांच्या विक्रीतून पालिकेला 10,49,000चा महसूल। पालिकेकडे आतापर्यंत 91 हरकती दाखल। पुणे महापालिकेकडून कचऱ्यातील चिंध्या, लेदर गाद्यांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचं भवितव्य अधांतरी। गडबडीत मंजूर केलेल्या प्रकल्पाला आयुक्तांकडून ब्रेक। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सह अभ्यासक्रम अद्याप कागदावरच। महाविद्यालयाच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून धोरण ठरवलं जाणार। पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया प्रकल्प राबवणं बंधनकारक। अंमलबजावणी होत नसल्यानं महापालिकेचे संस्था आणि सोसायट्यांना आदेश। पुण्यातील धरण परिसरात 300 अतिक्रमणांवर हातोडा। खडकवासला, पानशेत, वरसगाव, कासारसाई, पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची कारवाई।